की आता बरेच दिवस झाले सर्वांचे क्लेम पेंडिंग आहेत आणि एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा तुम्ही क्लेम सबमिट करता तर सर्वात आधी तुमच्या कंपनीकडे जाते आणि कंपनी जेव्हा त्याला अप्रूव्हल करते तेव्हा तो आर ओकडे जाते आणि आर ओकडून जेव्हा अप्रूव्हल होते त्यानंतर तो गव्हर्नमेंटकडे जाते. तर मग समजा जर तुमचा क्लेम पेंडिंग असेल किंवा तुमचा क्लेम रेक्टिफाय झाला असेल, रिजेक्ट झाला असेल, तर त्याची जबाबदारी आर ओकडे असते. पण तुमचा आर ओकडून जर क्लेम अप्रूव्हल झालेला आहे आणि तुमचं पेमेंट जर पेंडिंग आहे तर याच्या संदर्भात सर्व अधिकार किंवा सर्व जे पैसे कधी टाकायचे किंवा क्लेम कधी भेटणार किंवा जे पेंडिंग पेमेंट आहेत या विषयावर जे अधिकार असतात तर ते सर्व अधिकार राहतात महाराष्ट्र शासनाला किंवा जे आपले श्रम मंत्री आहेत किंवा स्किल इंडिया वगैरे ज्यांच्या अंडरमध्ये येते त्यांच्या अधिकारात हा विषय येतो. तर आता आपल्या सर्वांचे पेमेंट पेंडिंग आहेत मार्च महिन्यापासून किंवा त्याच्यानंतर सर्वांनी क्लेम केलेत, त्यांचे आरोकडून अप्रूव्हल झालेत आणि आता फक्त पैसे पेंडिंग आहेत. तर त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? आजपर्यंत आपण खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी केल्यात, त्यांना मेसेज केलेत किंवा मेल केलेत, त्यांना डेक्स्टेनला आपण कॉल करूनसुद्धा विचारलं आहे, पण तरीही खूप मुलांचे पैसे पेंडिंग आहेत आणि तुमचे सातत्याने एकच कमेंट येतं की पैसे कधी येणार, पैसे कधी येणार. तर आज आपण काय करणार आहोत? आज आपण ज्यांच्या हातामध्ये हे आहे सर्व की ज्यांच्याकडे आता हे विषय पेंडिंग आहे तर त्यांना डायरेक्ट आज मेसेज करणार आहोत. आणि आजकालच्या जमान्यात म्हणजे नवीन जमाना आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सोशल मीडिया हा खूप पॉवरफुल झालेला आहे आणि सोशल मीडियाच्या थ्रू आपण कोणालाही मेसेज करू शकतो. तर आज आपण सर्वांनी काय करायचं, त्यापैकी ज्यांचे ट्विटर अकाउंट आहेत तर त्यांनी सर्वांनी जशी जशी प्रोसेस मी फॉलो करतो सेम प्रोसेस त्यांनी फॉलो करायची आहे. आणि ज्यांचं ट्विटर अकाउंट नाही आहे तर त्यांनी ट्विटर डाउनलोड करायचं, त्यालाच आजकाल एक्स ॲप असं सुद्धा म्हणतात. ते सेम टू सेम फेसबुकसारखं असते, ते डाउनलोड करा, त्याच्यावर तुमचा आय डी बनवा, 2 मिनिटाची प्रोसेस आहे. त्यानंतर विषय म्हणजे श्रम मंत्री किंवा जो आपला स्किल इंडियाचा जो विषय आहे तो आहे मंगल प्रभात लोढा यांच्या अंडरमध्ये हा विषय येतो. तर ते त्या खात्याचे मंत्री आहेत. तर आपण त्यांना ट्विटरवर टॅग करायचं आहे आणि स्किल इंडियाचे जे मेसेज आहेत त्याच्यामध्ये जाऊन त्यांना सेम जे आपलं पेमेंट पेंडिंग आहे तर हा विषय तिथं मांडायचा आहे. पण तिथं विषय मांडताना फक्त एकाच गोष्टीचं लक्ष ठेवा की सेम मी जो मेसेज टाकेल तो सेम टू सेम मेसेज तुम्ही तिथं कॉपी पेस्ट मारायचा आहे. इतर तुमच्या मनात एखादा प्रश्न असेल तुम्ही विचारू शकता, वगैरे विचारा, काही चुकीची गोष्ट तिथं विचारू नका. तर तुमच्यापैकी जर नसेल तर पटापट अकाउंट बनवा आणि चला आता आपण स्क्रीनवर जाऊ आणि ट्विटरवर त्यांना काय मेसेज करायचा आणि कसा करायचा हे आपण आता बघू. सर्वात आधी आपल्याला सर्वात आधी एक ट्विटर अकाउंट तुमचं बनवून घ्यायचं आहे. तर आपला ऑलरेडी ट्विटर अकाउंट बनवलेला आहे, तर तुम्ही बघू शकता आपण त्याच्यामध्ये गेलेलो आहे. आणि ट्विटरमध्ये गेल्यावरती तुम्हाला इथं सर्चचं ऑप्शन दिसते खाली, तिथं क्लिक करायचं आहे. सर्चचं ऑप्शन दिसल्यानंतर सर्वात आधी तर आपलं अकाउंट इथं बघा, पुणे ब्लॉग्स या सेम नावाने आपलं अकाउंट आहे. तुम्ही हा लोगो पिवड्या याच्यामध्ये बघू शकता. तर आपल्याला सर्वात पहिले तुम्ही फॉलो करून ठेवा, म्हणजे मी जे मेसेज किंवा काही ॲक्टिव्हिटी करेल ते तुम्हाला ऑलरेडी दिसेल. तर तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे, सर्च बारमध्ये जायचं आहे आणि इथं गेल्यानंतर तुम्हाला टाकायचं इथं ॲट द रेट हे सर्वात महत्त्वाचं असते ट्विटरवर, कारण कोणालाही शोधायचं असेल, कोणाला टॅग करायचं असेल तर तुम्हाला सर्वात आधी ॲट द रेट टाकावं लागते. त्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे MP लोढा. आता बघा, मंगल प्रभात लोढा यांचं हे ट्विटर हँडल आहे MP लोढा. तर यांच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण माहिती इथं त्यांची जी आहे तर त्यांच्या ज्या पोस्ट वगैरे आहेत त्या सर्व इथं दिसायला भेटतील. आणि आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला बाकीच्या ह्या जेवढ्या काही पोस्ट आहेत त्या ह्या सोडून द्यायच्या आहेत आणि आपल्याला जायचं आहे आपल्या स्किल इंडियाबाबत ज्या काही पोस्ट असतील तर त्याच्यावरती आपल्याला जायचं. आता हे बघा, कौशल उद्यमिता रोजगार व नवाचार विभाग क्षेत्र में अनुसंधान और नीति निर्माण की जिम्मेदारी अब केवळ भारतीय कन्सल्टन्सी कंपनी निभाएंगी. म्हणजे यांनी एक पोस्ट टाकलेली आहे की याच्यामध्ये समजा ITI झाल्यानंतर आता तुम्ही तर बघू शकता स्किल इंडिया, PMKY, विकसित भारत अभियान, तर हे सर्व ITIशी रिलेटेडच विषय आहेत आणि ITIशी रिलेटेडच या सगळे जे अभियान आहे तर याच्यावर आपल्याला जायचं आहे. आणि याच्यावर तुम्ही बघू शकता की यांनी आता आधी काय व्हायचं की ITI झाल्यानंतर जॉब्स संदर्भात बाकी ज्या हे असायचं एजन्सी वगैरे त्या विदेशातल्या असायच्या, तर आता त्या सर्व भारतीय एजन्सींनाच हे गव्हर्नमेंट सिलेक्ट करणार आहे आणि त्यांच्याकडे जबाबदारी देणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, या पोस्टवर जायचं आहे, या पोस्टला लाईक करायचं आहे आणि इथं मॅसेज आहे पहिला जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून मॅसेजचा जो ऑप्शन आहे तिथं जायचं आहे. आणि हे बघा, तुम्हाला हा विषय जो आहे हा कॉपी पेस्ट करून घ्यायचा आहे.
बघा तुम्हाला काय टाकायचं, सर महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीमचे पेंडिंग पेमेंट कधी येणार, मार्च महिन्यापासून पेंडिंग आहे. तुमचं जर जून महिन्यापासून पेंडिंग असेल तर ते टाकू शकता. तुमचा क्लेम नंबर किंवा तुमचं नाव पण तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता की सर माझं नाव हे आहे आणि माझं महाराष्ट्र अप्रेंटाईस प्रमोशन स्कीममध्ये पेमेंट पेंडिंग आहे, तर ते कधी येणार आहे. फक्त एवढाच एक मेसेज टाईप करायचा आहे, त्यानंतर तुम्हाला रिप्लायवरती क्लिक करायचं आहे. तर सेम प्रोसेस तुम्हाला करायची आहे. तर काय करायचं आहे, आणि यांच्या जेवढ्या कमेंट जेवढ्या काही पोस्ट या स्किल इंडिया संदर्भात असतील त्या सगळ्या याच्यावर जायचं आहे आणि सर्वांनी इथं एक एक कमेंट अशी सेम कमेंट केली तरी चालते की सर अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीमचे पैसे कधी येणार, पेमेंट कधी येणार, एवढंच टाकायचं आहे. बाकी काहीच करायचं नाही. बाकी ज्या पोस्ट आहेत ते सोडून द्यायचे आहेत, त्याला काहीच करायचं नाही. वाटलं तर यांना तुम्ही फॉलो पण करून ठेवू शकता. यांना फॉलो केलं तर इतर ज्या माहिती असतात त्या सर्वच आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. हे बघा, आणखी एक दुसरी पोस्ट त्यांची, स्वदेशी कौशल्य विकासाला बळ, स्वदेशी कंपन्यांना प्राधान्य, कौशल्य रोजगार उद्योजकता सर्व आहे. आणि याच्यामध्ये ऑलरेडी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी टॅग आहेत, देवेंद्र फडणवीस टॅग आहेत, BJP GOM सर्व टॅग आहेत. तुम्हाला सेम करायचं आहे, पोस्टला लाईक करायचं आहे, कमेंटमध्ये जायचं आहे आणि सेम जो मेसेज होता तो इथं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर याला इथं ॲड करून द्यायचं आहे किंवा इथं कमेंट करून टाकायची आहे जे आपण टाकलं होतं ते सेम. आता बघा तुम्ही याच्या खाली आणखी एक पोस्ट आहे, कौशल्य उद्यमिता, याला पण लाईक करायचं आहे. जिथं जिथं तुम्हाला कौशल संदर्भात जे काही यांची पोस्ट असेल तिथं हा मेसेज तुम्हाला टाकून द्यायचा आहे. तुम्ही हा मेसेज टाकल्यानंतर जसा तुम्ही हा मेसेज टाकाल तर तसा सर्व त्यांच्यापर्यंत पोचून जाईल. आणि आजकाल सोशल मीडिया किंवा ट्विटर हे खूप ॲक्टिव्ह आहे आणि ट्विटरच्या माध्यमातून कोणतीही समस्या खूप लवकर सोडवण्यात येते. तर तुम्हालाही जर समजा अशा प्रकारे हे करायचं असेल तर तुम्ही आजच ट्विटरवरती आपलं जे अकाउंट आहे त्याला फॉलो करा आणि सेम तुम्ही करू शकता. तर तुम्हाला या प्रकारचंच करायचं आहे. आणि तुम्हाला आणखी जर याच्यामध्ये शोधायचं असेल तर स्किल इंडिया पण शोधू शकता तुम्ही, @स्किल इंडिया. हे बघा, सर्वात आधी सर्वात आधी एक ट्विटर अकाउंट तुमचं बनवून घ्यायचं आहे. आपला ऑलरेडी ट्विटर अकाउंट बनवलेला आहे, तर तुम्ही बघू शकता आपण त्याच्यामध्ये गेलेलो आहे. आणि ट्विटरमध्ये गेल्यावरती तुम्हाला इथं सर्च ऑप्शन दिसते खाली, तिथं क्लिक करायचं आहे. सर्च ऑप्शन दिसल्यानंतर सर्वात आधी तर आपलं अकाउंट